बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातल्या काळीवड गावचे गणपत बादाडे यांच्याकडे 7 एकर हलक्या प्रतीची मुरमाड जमीन आहे। त्यांची आर्थिक प्रगती बेताची असल्यानं त्यांना त्यांच्या गावातील कृषी अधिकाऱ्यांनी 7 वर्षापूर्वी सीताफळ लागवडीचा सल्ला दिला। त्यानंतर त्यांनी औरंगाबाद इथल्या हिमायतबाग फळ संशोधन केंद्रातून सीताफळाची रोपं आणून 2.5 एकरात लागवड केली। 3 शेतकऱ्यांनी डाळिंबाचे रोप आणले। मग मला कुठलंच रोप आणायचं म्हणजे कुठं जावं म्हणून ही माहिती नव्हती। मग एक आमच्याकडे कृषी अधिकारी म्हणून एक DS चव्हाण सर होते, तर त्यांना मी विचारलं की वा फळबाग मी कुठला घेऊ आणि मला स्वस्तातला पाहिजे, माझी परिस्थिती नाजूक आहे, माझ्याकडे पैसे नाही दुसरं काही समजा मोठा फळबाग घ्यायला। मग त्यांनी ते सांगितलं की सगळे फळाचे नाव सांगितले, आवळा आहे, पेरू आहे, आंबा आहे, चिक्कू आहे, सीताफळ आहे। मग ह्या फळावर की मग म्हणलं स्वस्तातलं फळ जास्त पैसे देणारं कोणतं, ते म्हणले सीताफळ। बादाडे यांनी रोपं आणल्यानंतर 5 बाय 5 फुटावर रोपांची लागवड केली। लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात सीताफळाच्या बागेत टोमॅटो, कांदा, भुईमूग, टरबूज, खरबूज आंतरपीक म्हणून घेतलं। आंतरपिकातून त्यांचा सीताफळाचा उत्पादन खर्च निघाला। लागवड केल्यानंतर 3 वर्षापासून सीताफळाचं उत्पादन सुरू झालं। टरबूज, खरबूज हे जे पिकं होते हे कारण झाडाला कुठल्या विजा करीत नाहीत आणि यातला जो खर्च होता, जोपर्यंत मला सीताफळाचं पीक मिळत नाही तोपर्यंत ह्याच्यावर माझं उदरनिर्वाह ह्याच्यावरच भागला। आणि आता जे खर्च येतं त्याच्यात आता जरी अजून बी मी ह्याच्यात टरबूज घेतो, आता सीताफळाचा तोडा संपल्यानंतर टरबूज किंवा खेरा काकडी घेतो, तर ह्याच्यावरला जेवढा खर्च माझा सीताफळीवर लागतो तेवढा त्याच्यात निघून जातो। बादाडे यांची जमीन हलकी असल्यानं पाणी जास्त लागतं, त्यामुळे सीताफळाला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात येतोय। सीताफळांवर किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांनी वेळोवेळी फवारणी केली। जमीन हलकी असल्यामुळं मला पाण्याची जास्त गरज पडती, म्हणजे जवळजवळ 8 दिवसाला पाणी द्यावं लागतं, नाही तर काही खळखळाची जमीन ह्याच्यात मातीच नाही, त्याच्यामुळे 8 दिवसाला पाणी द्यावं लागतंय। उन्हाळ्यामध्ये ह्याला 2 महिन्यानंतरच तानावर घेतो, तोपर्यंत पाणी द्यावं लागतं, नंतर झाड जळून जाते। 2 महिन्यापासून ताण द्यायचा आणि त्याची छाटणी करायची मे महिन्यामध्ये। मे महिन्यात छाटणी करून त्याला खत वगैरे घालून पाणी सोडतो 15 मेला। योग्य व्यवस्थापन केल्यानं बादाडे यांना यंदा 2.5 एकरातल्या सीताफळाच्या बागेतून 8 टनाचं उत्पादन मिळालंय। सीताफळांचं ग्रेंडिंग करून विक्री करण्यात येते। सीताफळ तोडण्यासाठी प्रशिक्षित मजूर वापरण्यात येतात। सीताफळाला प्रति किलो 30 ते 80 रुपयांचा दर मिळालाय। औरंगाबाद इथं बादाडे यांनी थेट विक्री केल्यानं त्यांना साडे खर्च वगळता 3.5 लाख रुपयांचा नफा मिळालाय। टोपल्यात घ्यायचं, त्याची ग्रेडिंग करायची। आता या बघा माझ्या हातात एक A ग्रेडचं, हे C ग्रेडचं आहे आणि हे B ग्रेडचं आहे, म्हणजे 1, 2, 3 नंबरची छाटणी करतो। आणि जी तोडताना काळजी म्हणजे एकामेकाला टचू नाही, हे घासू नाही, घासल्यास काळा पडतो, मग मार्केटला कमी माल जातो, त्याचा म्हणजे भाव कमी लागतो। बादाडे यांच्या 7 एकरात सीताफळासोबतच ऊस आणि केळीची लागवड केली आहे। त्यासोबतच रामफळ, चिकू, आंबा, आवळा, नारळ, चिंच, जांभूळ, पेरू, साग आणि कडुलिंबाची झाडं त्यांच्या शेतात आहेत। प्रत्येक फळापासून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय। तसंच ते आपल्या शेतातला काडी कचरा फेकून देत नसल्यानं जमिनीची सुपीकता वाढतेय। हे प्रत्येक झाड जसं मुलगा पगार आणून देतो तसं 1000, 1500, 500 जशी जशी झाडाची शक्ती असेल, मोठा जसं माणूस नाही का म्हणतो ह्याला सर्व्हिस उंच ह्याची, ह्याला कमी ह्याची, त्याची पगार तसं ज्याची ज्याची पगार मोठं असेल त्याची पगार जास्त येते मला। आणि एवढं झाडावर प्रेम आहे, जेवढं मुलावर प्रेम आहे तेवढंच माझं झाडावर प्रेम आहे, कारण माझ्याकडे कुऱ्हाड बंदी आहे। लागवड मात्र दरवर्षी 10-20 झाडं तरी लावतो। आता माझ्याकडे करांज सरने सांगितलं होतं की 10 परने आरका घ्यायला, माझ्याकडे करांज नव्हतं, बाकीचे सगळे झाडाचं वनस्पती माझ्याकडे होती, पण करांज मी 50 किलोमीटर जाऊन ते करांजाचे रोप आणून यावर्षी लागवड केली त्याची सुद्धा। बादाडे गेल्या 20 वर्षांपासून ऊसाची लागवड करतात। ऊसासाठी सतत रासायनिक खतांचा वापर केल्यानं उत्पादन घटत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। साम टीव्हीवर ॲग्रोवनमध्ये त्यांनी सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेतीच्या तंत्राची माहिती पाहिली। त्यानंतर त्यांनी नैसर्गिक तंत्राचा वापर 1.5 एकरातल्या ऊसाच्या शेतीत केला। नैसर्गिक शेती तंत्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलंय। साम टीव्हीच्या माध्यमातून एक ॲग्रोवनला मुलाखत पाळेकर सरची ऐकली
आणि ऐकल्यानंतर ते शून्य बजेट, झिरो बजेट म्हणून ते सांगू लागले. मग मला ते म्हणते तर आपण करून बघावा म्हणून हा ऊस मी 1.5 एकर शून्य बजेटवर जोपण्याचा एक केला की जीवामृत. गाईचं शेण 10 किलो, 5 लिटर गोमतर, 2 किलो बेसन पीठ, 2 किलो गूळ, 2 वंजळी माती, 5-7 दिवस आंबून द्यायचं, एक साईड ढवळायचं. आणि हे मी ड्रीप असल्यामुळं मला चॉकअप होण्याची भीती होती म्हणून मी पाट पाण्याद्वारे दिलेलं आहे. गणपत बादाडे यांची जमीन हलकी असतानाही त्यांनी फळ पिकांचा आधार घेऊन आर्थिक प्रगती साधली आहे. महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांनीही गणपत बादाडे यांच्याप्रमाणे विविध फळांची लागवड केल्यास त्यांनाही पगाराप्रमाणे दर महिना आर्थिक उत्पन्न मिळेल. नागेश राहेकर, साम टीव्ही, बीड.